गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त घटिका, प्राप्त प्रसंग विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांची तारखेप्रमाणे जयंती आणि अखिलकोट ब्रह्मांड नायक की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, अशा जगाच्या मालकाची सुद्धा आज या ठिकाणी श्रीकृष्ण जयंती म्हणजे त्याला आपण जन्माष्टमी म्हणतो. या दोन्ही नाही का, दोन्ही बातम्यांच्या पा आणि विशेष म्हणजे माऊलीची 750वी नाही का, 750वी या ठिकाणी जयंती आणि त्याचा पर्वकाळ आजकाल सुवर्ण कलश या ठिकाणी आज आणि आपल्या अलंकापुरीमध्ये आणि आळंदीमध्ये त्या ठिकाणी त्या मंदिरावरती आज चढवण्याचा योग पा आणि आजची जन्माष्टमी आणि पुन्हा आणखीन पा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पा. तोही दिवस आजचाच या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 चा आपल्या दादांचा सुद्धा या ठिकाणी प्रगती आणि हे या ठिकाणी हे औचित्य साधून या श्री क्षेत्र बारामती, तांदूळवाडी, कल्याणी नगर आणि या पवित्र पावन जागेमध्ये या ठिकाणी या सुमुहूर्तावर आपल्या समोर म्हणून दाखवलेला अभंगरूपी गवळण म्हणायची तुकोबरायांची 4 चरणांची भगवंताचा जन्म या ठिकाणी झाल्याच्या नंतर पा जन्म झाल्याच्या नंतर दुःख सगळं संपतं. गोकुळीच्या सुखा, गोकुळामध्ये इतकं सुख झालं म्हणजे निश्चितच दुःख होतं बरं का. त्या गोकुळामध्ये दुःख होतं आणि भगवंताचा जन्म झाल्याबरोबर सुख झालं. गोकुळीच्या सुखा आणि एवढं सुख झालं की त्याची मोजदाद कोणी करू शकत नाही. अंत पार नाही लेखा, कुठलीही लेखणी, कुठलंही अकाउंट नाही का, कुठल्या खात्यावर त्या ठिकाणी नाही का. आपण म्हणतो ना बुवा काय, ये धरती कागज करू नाही का, लेखनी कनु बन राय, सप्त समुद्र की मसी करू, हरिगुण लिखान जाय. कबीरदास सांगतात याप्रमाणे या सुखाचं एवढं या ठिकाणी प्रचंड सुख झाले की त्याची मोजदाद कोणी करू शकत नाही. अंतपार नाही लेखा. का तर बाळकृष्ण नंदा घरी. बघा नंदराजाचं वय किती होतं नवनाथ महाराज त्या काळात? वय किती होतं नंदराजाचं वय? निवृत्तीच्या दशेला ते आले होते पहा, एवढं वय झालं. परंतु त्यांना संतान प्राप्ती झाली नव्हती आणि त्यांच्या घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्या गोकुळाचा आणि मालक असणारा नंदराजा आणि त्याला मुलगा झाल्याच्या नंतर मात्र समस्त गोकुळवासियांना या ठिकाणी आनंद झाला. कुणाला झाला? नर आणि नारींना आनंद झाला. त्यांनी काय केलं? आनंदाच्या भरात गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली या ठिकाणी. असे या ठिकाणी करती कथा, आपण आता नाही का गाती गाणे, हरिपाठ झाला, प्रवचन झाली, फराळ झाला या ठिकाणी. एवढं सगळं होऊन पण आता कीर्तन पण चालू झाले पा. असा उत्सव या ठिकाणी मांडलेला आणि पुन्हा सांगितलं तुकोबराय सांगतात पा. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढा छंद लागला की मन त्या ठिकाणी मोहून गेलं पा. आमचं त्या काळात पेटेंट होती गवळण पा. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. अशा पद्धतीने या ठिकाणी या अभंगाचा
सरळ सरळ या ठिकाणी भावार्थ या ठिकाणी म्हणून दाखवला विठ्ठला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या समोर या ठिकाणी जमलेले मातृवर्ग पितृवर्ग बंधू भगिनी आपल्या सर्वांचे हृदयस्थान असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय दादा आदरणीय दादा या ठिकाणी आणि दादांच्या समवेत इथं मृदुंगाचार्य आहेत पा खाऊ का काय त्याला असं होतं मला पा स्वराज महाराज खामगड कुंभार महाराज नाही का आणि मग इथं सगळेच मंडळी पा जोडदार तिकडेच बसले तुमचे तिकडे अंधारात बसलेत पा रणवीर महाराज कांबळे सर तिकडे बसलेत पा ते अंगाला हात लावून देत नाहीत तुमच्या अंगाला हात नका लावून म्हणतात असे असणारे या ठिकाणी आपले दुर्गुडे महाराज खेतमाळीस महाराज इथले यजमान या ठिकाणी युवराज महाराज माझं स्फूर्तीस्थान नाही युवराज महाराज आणि नवनाथ महाराज पहा अतिशय गोड महात्मे ते खरोखर